नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स. तर मित्रांनो, गणेश उत्सवाला अवघे काही दिवसच उरले, महिनाभर उरलेला आहे गणपती येण्यासाठी. आणि गणपतीसाठी लागणारे जी इको फ्रेंडली मखर्स आहेत त्याची आपण आज ही व्हिडिओ शूट करणार. खूप जास्त कमेंट येत होते की इको फ्रेंडली मखर्स दाखव आपल्याला. तर दादरमध्ये खूप जुना असा हरदेव आर्ट्स म्हणून आहे, तिथे आपल्याला पूर्ण इको फ्रेंडली मखर्स आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहेत. चला तर मग जाऊया तिथे, आणि तिथे कसं जायचं मी ते व्हिडिओच्या पुढे तुम्हाला दाखवत आहे, तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर मित्रांनो, जर तुम्हाला हरदेव आर्ट्समध्ये जायचं असेल ना, तर कसं यायचं मी तुम्हाला सांगतो. इथे जर तुम्ही बघत असाल ना, कबूतरखान्याच्या इथून तो वीर कोतवाल उद्यान आहे ना, तिथून तो या साईडला आलात तर ब्रिज आहे प्लाझाच्या इथून खाली उतरायला. वनमाळी हॉल जर तुम्हाला माहीत असेल तर इथे आहे, दादरला आहे बघा, हरदेव आर्ट्स आहे. आणि या साईडला बघत असाल तर दादरमधलं सर्वात फेमस असं कृष्णा हॉटेल आहे. आणि हरदेव आर्ट्सच्या अगदी समोरच तुम्ही बघायला मिळेल तुम्हाला छबिलदास हायस्कूल आहे बघा. छबिलदास हायस्कूलच्या अगदी अपोजिट रोडवरतीच तुम्हाला हे हरदेव आर्ट्स म्हणून पाहायला मिळणार आहे. आणि इथे खूप सुंदर सुंदर मखर्स आणि आर्टिफिशियल फ्लॉवरचं जे हे आहे, जे कलेक्शन्स ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर मग जाऊया आतमध्ये आणि बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं आहे. साईडला जर तुम्ही बघत असाल ना, एंट्रीवरतीच तुम्हाला हे सर्व इथे बघत असाल, एंट्रीवरतीच इथे आर्टिफिशियल फ्लॉवर्स लावलेले आहेत. सुरुवात आपण इथूनच करूया. तर तुझं नाव काय पहिली सांग? बबन भोसले. बबन भोसले. तर किती रुपयाचे आहे ते सर्व? हे 80 रुपये डझन. 80 रुपयाला डझन. ओके. कोणते पण घेतले तरी? कोणते पण. ओके. आणि ह्यामध्ये पण तुम्हाला कलर्स ऑप्शन आहे, ते बघा, मॅटमध्ये आहेत, ब्ल्यूमध्ये आहे, ते बघा, मस्त मस्त डिझाईन्स आहेत, ते बघा. कलर पण ऑप्शन्स आपल्याला भरपूर मिळून जातील. आणि सिंगल घ्यायचे असतील तर मिळून जातील. सिंगल नाही भेटणार, डझनवर भेटणार. डझनवरच. हे बघा, यामध्ये पण डिझाईन आहे, बघा. कलर पण तुम्ही बघू शकता, गोल्डनमध्ये आहेत, परत डुएल टोनमध्ये पण आहे, बघा, डुएल टोन कलरमध्ये, पर्पलमध्ये आहेत. बघा, ह्या किती वाले आहेत? हे 100 रुपये डझन. 100 रुपये डझन. ओके. हे बघा, हे जरा जास्त चांगलं आहे, बघा, मस्त वाटतं. आणि यामध्ये पण कलर्स आहेत आपल्याला. येल्लोमध्ये आहे, हे बघा, मिक्स कलर आहे, रेडमध्ये आहेत. आणि हे सगळे 100 रुपये डझन पूर्ण. ओके. हे सगळं 100 रुपयाला डझन आहे, ते बघा, मस्त मस्त फ्लॉवर्स आहेत, बघा, मोठे मोठे. यामध्ये पण आहेत. हे कितीला बोलला आता? 150 रुपये डझन. हे 150 रुपयाला डझन आहे, ते बघा. सिल्वरमध्ये आहेत, गोल्डमध्ये आहेत. आणि त्यामध्ये पण आपल्याला कलर्स मिळून जाते बघा, ग्रीनमध्ये, गोल्ड ग्रीनमध्ये आहे, पर्पल, ब्ल्यूमध्ये आहे, रेडमध्ये आहे. आणि हे सर्व हे 150. हे 150 वाले सर्व. यामध्ये पण मोठे मोठे आहेत, बघा. आणि क्वालिटी पण खूप छान आहे, बघा. वॉशेबल आहेत ना ते, वॉश पण तुम्ही करू शकता, ते बघा, सिल्वरमध्ये आहेत. वाव, हे छान आहे, बघा. यामध्ये पण आपल्याला डिझाईन म्हणजे कलर ऑप्शन्स मिळून जातील. व्हाईट आहे, पिंक आहे, परत गुलाबाचा जो एकदम नॅचरल कलर देखील आपल्याला मिळून जाईल, बघा, ग्रीनमध्ये आहे. आणि हे सर्व दादा हे 450 रुपये जोडी. 450 रुपये जोडी. आणि हे बाजूचे सेम आहे, 450. 450 रुपयाला जोडी आहे. आणि हे बाजूच्या हे 250 रुपये जोडी. 250 रुपये जोडी आहे. मस्त मस्त आहे ते बघा. आणि हे मोठेवाले कोणते? हे हा, हे सर्व हे 300 रुपये जोडी. 300 रुपये जोडी. अलग अलग आहे, वेगवेगळे रेंज आहे. तरी स्टार्टिंग कितीपासून आहे? 300. स्टार्टिंग 300 पासून. 300 पासून. म्हणजे जसे घेणार त्यानुसार प्राईजने वाढत जाणार, बघा. ते पण आहेत खूप जास्त. आणि हे सर्व 2000 रुपये. 2000 रुपये एक पट्टा. कोणता पण? हे वाले. 1800 रुपये. ओके. हे जर तुम्ही बघतात ना, ते 2000 रुपयाला एक पट्टा आहे पूर्ण. हा पूर्ण एक येणार इथपर्यंत आहे, बघा. आणि ते पुढचे 800 रुपयावाले, ते बघा. त्यामध्ये पण कलर्स मिळून जातील, बघा. आणि हे कितीला आहेत हे वाले? 3000. हे 3000 वाले, ते बघा, मस्त मस्त आहे. भारी भारी पॅटर्न्स आहेत त्यांच्याकडे आणि सर्व काही गोष्टी अवेलेबल आहेत. आता आपण मखरमध्ये पण बघूया, यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत, ते बघा. मित्रांनो, आता आपण हरदेव आर्ट्समध्ये आलेलो आहोत, इथे दादरमध्ये वनमाळी हॉलमध्ये. तर सुरुवातीला तुम्हाला हे सर्व मखर्स दाखवतो आहे.
खूप सुंदर सुंदर मकर्स आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. दरवर्षी यांच्याकडे काही ना काहीतरी नवीन नवीन कलेक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात मखरमध्ये, आणि तेही इको फ्रेंडली सर्व मकर्स असतात. हे बघा, हे देखील मखर आहे, खूपच सुंदर आहे. दोन्ही साईडला स्वान आहेत आणि मध्ये ओम लिहिलेलं आहे आणि खूपच भारी वाटतं बघा. सुंदर सुंदर मखर आहेत आणि प्रत्येकामध्ये पण कलर कॉम्बिनेशन त्याचबरोबर डिझाईन आहेत ना, ते सर्व वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये करण्यात आलेले आहे. तुम्हाला बघू शकता ते बघा. आणि सर्व हे पुट्ट्यामध्ये आहेत आणि ही फ्रेम आहे बघू शकतात. या साईडला पण दिला आहे त्यांनी, जास्वंदमध्ये आहे इथे, आणि हा देखील खूपच सुंदर वाटतोय बघा. ओम आहे मध्ये आणि बाजूनी जास्वंदाची जी बॉर्डर आहे ना ती करण्यात आलेली आहे बघा, भारी वाटतंय. या साईडला पण तुम्ही बघू शकतात मोराचं म्हणजे मोर पॅटर्नमध्ये डिझाईन आहे. हे बघा, खूपच भारी वाटतंय बघा. आणि हे सर्व इको फ्रेंडली आहेत. आता मी तुम्हाला हे 3 दाखवले आणि तिन्हीमध्ये पण जे कलर कॉम्बिनेशन आहे ना सर्व डिफरंट आहे. आणि ह्यामध्ये तुमचा छोटा बाप्पा पण बसू शकतोय बघा, खूपच भारी आहे. या साईडला पण एक सुंदर सुंदर मखर आहेत आणि मी तुम्हाला मेन दाखवतो, सेम डिझाईन नाही दाखवतो आहे. ह्यामध्ये पण जर तुम्ही बघत असाल ना, विठ्ठू रखुमाईचं पण मकर आहे आणि खाली स्लोगन लिहिलेलं आहे, जय श्री हरी विठ्ठला विठ्ठल असं लिहिलेलं आहे. आणि खूपच सुंदर आहे बघा, विठ्ठू माऊली आहेत. जर कोणाची मूर्ती माऊलीच्या स्वरूपात असेल ना रूपामध्ये तर तुम्ही हे डेकोरेशन पण खूप सुंदर वाटते बघा. 2 आहे ते वारकरी आहे तिथे एक सर्व डेकोरेशनमध्ये पण तुम्हाला खूप सुंदर वाटणार आहे बघा. हे खूप सुंदर मखर आहे बघा, भारीच वाटतं, एकदम छान नंबर आणि चमकी आहे यामध्ये आणि खूपच सुंदर वाटतंय बघा. यामध्ये पण जर तुम्ही बघत असाल ना मस्त आहे, खूपच भारी वाटतं. म्हणजे एकदम श्रीमंत कसा महल असतो एकदम त्या टाईपमध्ये वाटतंय. दगडूशेठ बाप्पाची जर कोणाची मूर्ती असेल ना ती त्याच्यामध्ये पण देखील खूपच भारी वाटणार आहे बघा. ह्या साईडला आलात तर इथे पण आहेत, हे बघा इथे पण आहेत मकर. हे बघा लाईट्समध्ये आहेत, हे बघा लाईट्समध्ये. आणि मला वाटतं हे रिमोट्सनी चेंज होते लाईट्स, असं वाटतं आहे. रिमोट्स दिलेले आहेत यांनी, वाटतं हे लाईट्स चेंज होतात. आणि मध्ये ग्रास लावलेले आहे, त्यामध्ये श्री गणेशाय नमः असं लिहिलं आहे आणि बाप्पाचा फेस आहे. वाव, हे एक सुंदर आहे होय बघा, काय वाटतं आहे मकर. म्हणजे झाड दाखवलं आहे आणि त्यावरती मोर आहे. हे बघा 2 पिकॉक आहेत मोर. आणि हे जर बघत असाल तर झोपाळा का पाळणा कसा असतो त्या टाईपमध्ये बनवलं आहे. मी तुम्हाला फुल दाखवतो आहे बघा, भारी एक नंबरच वाटतं आहे पण. आणि इथे ग्रास लावलेली आहे ग्रीनरी असे मध्ये. त्याचबरोबर प्रॉपर डिटेल वर्क जर बघत असाल ना इथे, म्हणजे जे झाडाखाली बसण्यासाठी असतं ना ते असं तयार करण्यात आलेलं, भारी वाटतं यार. त्याचबरोबर त्यामध्ये पण आर्टिफिशियल फ्लॉवर्सचा वापर केला आहे. फोम आहे, हा फोमपासून बनवलेला आहे. आणि मागे जर बघत असाल तर सूर्य दाखवलेला आहे बघा, इथे देखील आहेत. हे बघा, हे देखील खूप सुंदर सुंदर मकर्स आहेत, भारीच वाटतं. आणि हे वाटतं लायटिंगमध्ये आहेत. हे बघा लाईट्स आहेत मागून, त्यावरती हे चालू होणार आहे बघा. हे एक आहे, खूपच भारी वाटतं खूपच. त्याचबरोबर इथे छोटे छोटे देखील मकर्स आपल्याला पाहायला मिळणार. म्हणजे एकदम छोटा बाप्पा बसायचं असेल ना तर ते देखील इथे बसवू शकतात. हे बघा, किंवा लहान मुलांना जर पाहिजे असेल आपल्याची छोटीशी मूर्ती बनवली असेल मातीमध्ये तर त्यांना पण हे खूप छान आहे बघा डेकोरेशनसाठी. छोटूसं मकर आहे आणि खूपच भारी आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण बघतोय फ्रेममध्ये आहे पूर्ण. आणि हा पण एक मकर भारी वाटतं बघा, एकदम भरलेला वाटतोय. आणि लाईट्स आहेत यामध्ये, हे बघा दोन्ही साईडला. इथे एक आहे. त्याचबरोबर हे यावर्षी युनिक आहे बघा, म्हणजे हे गोल गोल फिरताना आहे साईडचं, हे बघा. त्याचबरोबर या साईडला पण आहे, हे पण लाईटिंगवरतीच आहे बहुतेक. हे बघा फुल भरलेलं वाटतं मकर. या साईडला जर बघत असाल ना छोटे छोटे मकर्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे बघा, छोटा जर बाप्पा असेल ना त्यांच्यासाठी हा पूर्ण सेक्शन आहे. हे बघा राजमुद्रामध्ये पण आहे, 2 ढाल आहेत बाजूला, त्यामध्ये मागे राजमुद्रा आहे त्यामध्ये सुद्धा आहे. परत इथे सूर्यामध्ये देखील करण्यात आलेलं आहे बघा, मोर आहेत. त्याचबरोबर उंदीर मामाच्यामध्ये पण आहेत, मी तुम्हाला दाखवतो आहे बघा. आणि मागे लिहिलं आहे गणपती बाप्पा मोरया म्हणून. आणि जर मोठ्यामध्ये सुद्धा हवे असतील तर ते सुद्धा अवेलेबल आहे. ते बघा लायटिंग्समध्ये आहेत पूर्ण. आणि हे देखील इको फ्रेंडली आहेत, आपल्याला इको फ्रेंडली सर्व इथे पाहायला मिळणार. तुम्ही बघू शकता केवढा मोठा यांचा कारखाना आहे इथे. हे बघा
तो जर बघत असाल तर विठू माऊली आहे. माऊलीचा पण तुम्हाला एक दाखवला, त्यामध्ये अजून एक आहे. आणि हा फुल लाईट्समध्ये आहे बघा, मागून बघू शकता लाईट्स आहेत. त्यावर माऊलीच्या मागे देखील लाईट्स लावलेले आहेत, तेही खूप उठून आलेलं आहे बघा. त्याचबरोबर ओम नमः शिवाय म्हणजे शंकराच्या रूपात पण इथे आहे बघू शकता तुम्ही मखर. आणि खूप भारी वाटतं. त्यामध्ये पण लायटिंग्स आहेत. अजून एक आहे, त्यामध्ये व्हरायटी आहे ते बघा. खूपच खूप सुंदर सुंदर मकर्स आहेत इथे. आणि ते देखील इको फ्रेंडली असे बघा. वेल्वेटमध्ये पण आहे. वेल्वेटचं जे कपडा असतो त्यामध्ये पण त्यांनी तयार केलेले आहेत. हा एक आहे. डिझाईन बघा तुम्ही प्रॉपर, म्हणजे सर्व डिझाईन वर्क त्यांनी केलेलं आहे. वरती जे डायमंड्स किंवा वेगवेगळ्या हे असतात ना लेस, त्यांनी तयार केलेलं आहे पूर्ण. त्यामध्ये पण आपल्याला व्हरायटी मिळून जाईल बघा, खूप जास्त आहे त्यामध्ये पण. तर यामध्ये पण आपल्याला मकर्स पाहायला मिळतील. इथे पण खूप जास्त ऑप्शन्स आहेत. हे बघा, मोराचं जे पीस असतं ना फेदर, त्यामध्ये पण त्यांनी तयार केलेलं आहे. हे बघा, खूपच सुंदर वाटतं, भारी एकदम. म्हणजे कलर कॉम्बिनेशन आहे ना, एकदम भारी वाटतंय बघा. यामध्ये पण आहेत. हे बघा, हे जे छोटे दाखवले ना, त्यामध्ये तुम्हाला मोठ्या याच्यामध्ये पण मिळून जातील. हे बघा, हे स्मॉल साईज आहे, मीडियम आहे, आणि त्यामध्ये पण तुम्हाला मोठ्यांमध्ये पण मिळून जातील. वाव, ते बघा वरती पण त्यांनी खूप जास्त लावलेलं. ते बघा, खास करून हा जो लावला ना, एकदम भरलेला वाटतोय बघा. या सेक्शन मध्ये पण तुम्हाला सर्व वेल्वेट वाले ते सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे बघा. यामध्ये पण तुम्हाला खूप सारे व्हरायटीज आहेत. बघा, अर्धे फोम मध्ये तयार केलेलं आहे. लाइटिंग्स आहेत आणि डिझाईन वर्क पण तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला मिळून जाईल. डिझाईन वेगवेगळे आहेत यामध्ये. बघा, भारी भारी आहे तिथे. ते जर छोट्यामध्ये जर पाहिजे असेल तर छोट्यामध्ये देखील मिळून जाईल. आणि हे सर्व फ्रेम्स आहेत. बघा, फ्रेम्स पासून तयार केलेलं आहे बघा. या साईडला पण मिळून जाते. आणि यामध्ये पण बहुतेक लाइटिंग्स आहेत. लाइटिंग्स यामध्ये पण मिळून जातील. यामध्ये पण बघा फ्रेमचा यूज केलेला आहे त्यांनी पूर्ण प्रॉपर, आणि त्यामध्ये लाइटिंग्स लावलेले आहेत. बघा, भन्नाट वाटतं, भन्नाट. बघा, हे एक आहे, तर खूपच सुंदर वाटतं. ते बघा, पाळण्यामध्ये पण, पाळणा जर कोणाला लावायचं असेल तर पाळण्यामध्ये पण तुम्ही करू शकता. ते बघा, तुम्हाला द्वारकामाई मी मागून दाखवतो. ते बघा, तशी आहे. खूपच सुंदर वाटतं. एकदम रिअलवाली द्वारकामाई असते ना, त्या टाईपमध्ये वाटतात. आणि हे सर्व मकर्स आहेत बघा, फ्रेमवाले. मंदिर टाईपमध्ये पाहिजे असतील तर त्यामध्ये पण मिळून जातील. बघा, काय यामध्ये पण लाईट्स आहेत ना. यामध्ये पण लाइटिंग्स आहेत. त्यामध्ये जर मोठी साईज हवी असेल तर हे पण खूप सुंदर आहे. म्हणजे रथ असतो ना, त्या टाईपमध्ये वाटतं आहे बघा, खूपच सुंदर आहे. वाव यार, हे तर मजबूत आहे बघा, मस्तच वाटतंय, भारी. हे जर लावलं ना, वट आहे, फुल वट. म्हणजे समजा लालबागच्या राजाची मूर्ती असेल कोणाची किंवा दगडूशेठची, तर तुम्ही हे लावू शकता. ते बघा, त्यामध्ये पण मोठे मोठे आहेत मंदिरमध्ये. बघा, ही एक मोठी साईज आहे, ही एक आहे. बघा, यामध्ये पण तुम्हाला व्हरायटी मिळून जातील. बघा, खूप सारे व्हरायटीज आहेत. बघा, हे मकर्स आहेत इथे मंदिर टाईपमध्ये. बघा, भारी वाटतं एकदम. असं ऑरेंज कलरमध्ये आहे, सेंदुरी कलरमध्ये मकर. त्याचबरोबर इथे जर बघत असाल ना, अष्टविनायक आहेत. अष्टविनायकांच्या जे मूर्त्या आहेत त्या सर्व इथे. बघा, फुल एकदम मंदिर टाईप केलेलं आहे आणि भारी वाटतंय बघा. त्याचबरोबर इथे जर बघाल तर इथे पण आहे बघा, भारी 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 आहे. ते बघा, एकदम भारी. आणि यामध्ये पण तुम्हाला लाइटिंग्स बहुतेक मिळून जातील. यामध्ये पण बघा, हे बघा, लाइटिंग्स पण आहेत. आणि लाइटिंगसाठी जी कॉर्ड असते ती पण दिलेली आहे त्यांनी. बघा, यामध्ये पण आहेत मोठे. बघा, खूपच सुंदर सुंदर मकर्स आहेत. वाव, याचं पण कलर कॉम्बिनेशन भारीच वाटतं, एक नंबर आहे. सेक्शनच बघा तुम्ही, सेक्शनच
हे एक बघत असाल तर ह्या साईडला पण आहेत मखर, हे बघा फ्रेमवाले आहेत सर्व. ह्या साईडला पण फ्रेममध्ये मिळून जातील. हे बघा पूर्ण ह्यावरती पण डिझाईन वर्क बघा तुम्ही, भारी भारी. हे बघा एक तर मित्रांनो, लास्ट टाइम जी मूर्ती फेमस झालेली ना शेंदुरी कलरमध्ये बाप्पाची अशी स्ट्रेट उभीवाली मूर्ती, त्याचं जे मखर होतं ना, जसं त्यांनी जे बनवलेलं त्या टाईपमध्ये मखर आहे बघा. हा पूर्ण तसाच महल टाईप पण बनवण्याचा प्रयत्न केला त्यांनी. म्हणजे वरती घुमट असते ती देखील आहे बघा पूर्ण, आणि बाप वाटतं एकदम. हे बघा भारी वाटतंय. मी तुम्हाला फोटो काढून दाखवीन, मस्तच वाटतंय मूर्ती. हे बघा. आणि जर मखर पण यांच्याकडे अवेलेबल आहेत, त्याचबरोबर जर हे सर्व आर्टिफिशियल फ्लॉवर्स असतात ना सर्व, म्हणजे लटकन ह्या सर्व, ह्या देखील त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आता यांची प्राईस रेंज काय काय आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, किती रुपयापासून काय काय आहेत ते. तर मित्रांनो, तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा. आपण भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स.